नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो बुलढाणामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर शिवाजी जोहारे सर, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांची स्पेशालिटी आहे. तर या सगळ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे साधारणपणे आपल्या शाळा कुठली होती, नंतर कॉलेज कुठलं होतं आणि या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या फील्डमध्ये आलात? प्रेरणास्थान प्रॉपर माझं गाव तसं बुलढाण्यापासून 21 किलोमीटर दूर माळवंडी गाव आहे. माळवंडी 7वी पर्यंत शिक्षण हे गावातच जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर 3 किलोमीटर वरती आमचं दुधा म्हणून गाव आहे, तिथं माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर 2001ला मी 10वी पासआउट झालो. त्याच्यानंतर मी इथं इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला 2 वर्षाचा डिप्लोमा असतो ड्रॉसमन सिव्हिलचा, तो केला. तेव्हापासून मी या फील्डमध्ये आहे जवळपास. त्याच्यानंतर मग मला भविष्यात ती गरज पडली. त्याच्यानंतर मग मी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमधून डिप्लोमा करून घेतला. तेव्हापासून मी अगोदर घरकुलची योजना 2008मध्ये जेव्हा आबा जेव्हा आपले गृहमंत्री होते तेव्हा आपली माडाची स्कीम चालू होती. तेव्हा ती माडाची स्कीम पण मी बुलढाण्यातली जवळपास आमच्या 862 घरांचा प्रोजेक्ट होता, तो वैयक्तिक त्यावेळेस मी सांभाळत होतो. त्याच्यानंतर मी आता वॉटर सप्लायचे पण काही टेक्निकल लोकांसोबत वर्किंग केलं. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मग मी माझं वैयक्तिक ऑफिस, त्याच्यानंतर मी तर रेसिडेन्सीमध्ये पूर्णपणे आताही जवळपास मी आता 2012 पासून त्याच्यानंतर मी ऑफिसचं चालू केलं, त्याच्यात डिप्लोमा. त्याच्यानंतर जवळपास मी आतापर्यंत 200च्या वरती बांधकाम केलं. दरवर्षी मिनिमम नाही म्हटलं तरी आपण 100 घराचं तर जवळपास वर्किंग करतोच आपण. तो असा सगळा प्रवास आहे. आता पुढचा आणखीन एक प्रवासातला मला महत्वाचा टप्पा उलगडायचा आहे, तो म्हणजे जेव्हा तुम्ही या क्षेत्रात आता कन्सल्टन्सी स्वतःची करायची ठरवली, तेव्हा पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला आणि तो पहिला प्रोजेक्टची आठवण? जेव्हा स्टार्टिंगला ऑफिस ऑलरेडी तेव्हा माझी फायनान्शियल पोझिशन पण एवढी काही ठीक नव्हती. तेव्हा आमचं सिव्हिल हॉस्पिटल तो एडेड चौक ते अतिक्रमण बुलढाणा जवळपास क्षेत्रामध्ये अतिक्रमण सर्वात जास्त होतं. तर त्यावेळेस आम्ही एका जणांची टिनाची जी रूम असते ती घेतली होती भाड्यांनी. त्याच्यात आम्ही नेमकं ज्या दिवशी माझं ऑफिसचं आम्ही काम केलं, ज्या दिवशी माझा ऑफिसचा पहिला दिवस होता, त्या ऑफिस उघडण्याच्या अगोदर सुद्धा माझ्यावर एक कस्टमर उभा होता. म्हणजे माझ्या आयुष्यात तो एक महत्वाचा विषय होता. हालाकी त्यांनी त्यावेळेस हे ब्ल्यू प्रिंट हे जे काम करायचो आम्ही तेव्हा त्याचे 500 रुपये द्यायचे. तर त्यावेळेस त्या माणसानं मला काहीतरी 200 का 250 रुपये दिले होते. तरी मी त्यावेळेस पण खुश होतो की बा आपण ऑफिसची आपली जी स्टार्टिंगचा दिवस होता, तर आपण येण्याच्या अगोदर कस्टमर उभा होता. त्याच्यामुळे आपण ते आयुष्यात हे समजतो की बा जो पहिला दिवस तो आपला चांगला गेला, त्याच्यामुळे आयुष्यात सर्वस्वी चांगलंच चालू सर्व काही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मग पहिला प्रोजेक्ट कुठला केलात मग तुम्ही फायनली? नाही फायनली मग आता घरांचे मी तसं आता घरांचे तर आता स्टार्टिंगला आता मी वृंदावन नगरमध्ये जाधव म्हणून आहे, ते आपले अगोदर नगरसेवक होते, त्यांच्या घराचं काम केलं होतं मी. त्याच्यानंतर वार्ड नंबर 2 मध्ये एक मिलिटरी मन आहे, त्यांच्या घराचं काम केलं. म्हणजे स्टार्टिंग तिथून चालू केली होती. त्याच्यानंतर हळूहळू आता ते काही विथ मटेरियल पण काम चालू राहतात. बरोबर. प्लस हे बाकी ऑफिशियल कामं असतात आपल्याकडे, डिपार्टमेंटचे इस्टिमेट हे ते बाकी ते पण काम करतात चालू आहेत. बरोबर. आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया त्या क्षेत्रातल्या. त्यातला एक पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे धोकादायक सुद्धा ठरू शकतं किंवा असतं. तर तुम्ही कशी परिस्थिती हाताळता? नाही, आजकाल परिस्थिती कशी आहे, आपण जेवढे काही ठेकेदार लोक आहेत त्यांना आम्ही प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आणि वेळोवेळी जे मेजर वर्किंग असतं, जसं लेआउट टाकणे, कॉलम उभे करणे, जे महत्वाचे कामं असतात, त्या कामाला आम्ही जोपर्यंत ते होत नाही डोळ्यासमोर तोपर्यंत आम्ही तिथंच उभे राहतो आणि जवळपास गोष्टी त्यांना सांगून करून घेतो. कारण काय, आपण जर तिथून निघून गेलो, मेजर बांधकामात जर अडचणी झाल्या ते पूर्ण बिल्डिंग मध्ये अडचणी होऊन जातात. हा झाला जसा कामगारांचा मुद्दा. तसा पुढचा मुद्दा आहे तो तंत्रज्ञानाचा, टेक्नॉलॉजीचा. तर आता टेक्नॉलॉजीची मदत तुम्हाला या क्षेत्रात कशी होते? आता अगोदर काय झालं, अगोदर समजा 15-20 वर्ष अगोदर आता ड्रॉइंग काढायची असली, ट्रेसिंग, आता एखादी बांधकाम परमिशन असेल किंवा घराचा नकाशा काढायचा असेल, तेव्हा तो ड्रॉइंग टेबलवरती पूर्ण म्हणजे ट्रेसिंग पेपरवरती सर्व ट्रेस करावं लागायचं. अगोदर कोणताही प्लॅन करायचा असला किंवा त्याच्यामध्ये जर चेंजेस असले तर 2-2, 4-4 दिवस निघून जायचे. परंतु आता सॉफ्टवेअर एवढे अपडेट झाले की आपलं 10-15 मिनिट, अर्ध्या तासाच्या आत तुमची प्लॅन असो, 3D असो, सर्व कामं ऍडजस्ट होऊन जातात. म्हणजे तो वेळेचा खूप मोठा फायदा झालेला आहे. बरोबर.
पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता रेसिडेन्शियल मध्ये बरेच काम करता, तर त्याच्यामध्ये एक प्रश्न कायम येतो ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे असं कस्टमरकडनं तुम्ही ऐकत हो असाल. हो आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला असं वाटत असतं की आपल्याला तर चांगलं दर्जेदार बांधकाम करायचंय. बरोबर. तर हे बजेट आणि क्वालिटी हे दोन्हीचा हम्म. समतोल तुम्ही कसा साधता? आता मेजर वर्किंग असं असतं की बा स्टार्टिंगला प्रत्येक घर मालकाचं असं असतं, स्टार्टिंगला जेव्हा घराची स्टार्टिंग होते जवळपास लोकांचं लोन असतं. कारण जवळपास जेवढे पण लोक असतात कोणाकडे फायनान्शियल, आता साधारण जरी घर बांधायचं म्हटलं तर 25 लाख रुपये मिनिमम लागतात. आणि प्रत्येकाजवळ काही पैसे रेडी नसतात, त्याच्यामुळे त्यांचं असतं लोन. त्याच्यामुळे स्टार्टिंगचं कसं असतं, आता मार्केट जेव्हा अपडाऊन होतो तेव्हा खर्च कमी जास्त होऊन जातो. त्याच्यामुळे अगोदरचा जो मेजर खर्च आम्ही प्रत्येक कस्टमरला हे सांगतो की बा फिनिशिंग पर्यंत जवळपास कामं करून घ्या. जर आपल्याला थोडीफार फायनान्शियल जर अडचणी आल्या एंडिंगला, तर आपलं थोडंफार जे काही काम आहे जसं स्लायडिंग खिडक्या हे आपण नंतर बसू शकतो, किंवा कलर झाला हे काम आपण थांबवायला सांगतो. बरोबर, त्यामुळे असं काम करता तुम्ही. पुढचा प्रश्न एका वेगळ्या पद्धतीचा आहे, तो म्हणजे तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातले रहिवासी आहात. हम्म. तुम्ही लहानाचे मोठे इथं झालेला आहात, तुम्ही आता एक इंजिनियर आहात. तर बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असं हम्म. जर आपण म्हणालो, तर एका इंजिनियरच्या नजरेतून म्हणजे तुमच्या विकासाचं विजन असं जर हम्म. विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर एक इंजिनियर म्हणून आता तुम्हाला वाटतं की काम हम्म. झालं पाहिजे? नाही, बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला, सर्वात महत्वाचा रोजगार हा मेजर बुलढाणा जिल्ह्याची अडचण आहे. कारण बुलढाणा ज्याला पाहिजे त्याप्रमाणे इंडस्ट्रीयल कोणत्याही प्रकारे नाही. आता प्रॉपर जे मुलं आहेत त्यांना संभाजीनगर, पुणे, मुंबई बाहेर गावी जावं लागते कामाला. त्यासाठी सर्वात महत्वाची आहे की सर्व ठिकाणी MIDC ची खूप गरज आहे. कारण MIDC जर चालू झाली तर तिथून बाकी जे काही मुलं आहे, आता डिग्री डिप्लोमा झालेले खूप सारे मुलं आहेत, त्यांना पण जॉब नाहीये. आणि बाहेर गेल्यानंतर जर त्यांना 15-20 हजार रुपये जर पेमेंट मिळते, त्यात रूम भाडं, मेस, राहणं, म्हणजे पाठीमागं अक्षरशः घरून काही मुलांना घरून सुद्धा पैसे पाठवावे लागतात. त्यांना मग स्थानिक जर रोजगार अवेलेबल झाला तर त्यांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. त्यांचा जो एक्सेस खर्च आहे तो वाचेल. बरोबर. पण अशा वेळेला मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत या रोजगार निर्मितीसाठी असं तुम्हाला वाटतं? शासनानं प्रत्येक तालुका वाईज MIDC साठी ऑलरेडी जागा आहेत, पण त्यांनी नवीन उद्योजक जे बाहेरून आहेत मोठे त्यांना अप्रोच म्हणजे त्यांना बोलून आपल्या इथं ती जागा अवेलेबल करून नवीन उद्योगधंदे चालू करण्याची त्यांना तेवढी हेल्प करायला पाहिजे. हेल्प केल्यामुळे स्थानिक जो रोजगार आहे तो रोजगार निर्मिती होऊन जाईल. त्याच्यामुळे जे बाहेर मुलं जातात ते जाण्याची अडचण राहणार नाही. बरोबर. त्यानंतर इतक्या आता प्रोजेक्ट्स मधले एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का, की जो काहीतरी वेगळा होता किंवा जो करताना एक वेगळा आनंद मिळाला, समाधान मिळालं, अभिमान वाटला? आता मेजर प्रोजेक्ट कशा असतात, कुठं आता मंदिर असतात, कुठं समजा आता आता आम्ही याला एक कोथळी म्हणून गाव आहे, तिथे बुद्ध विहाराचं काम होतं. आता त्यांचा विषय असा होता की खाली आम्ही एक तिथं एक व्यायामशाळा, एक लायब्ररी, त्यानंतर एक भंतेजीसाठी रूम केलेली होती. आणि वरती त्याला आम्ही गौतम बुद्धाच्या याच्यासाठी ते पगोडा, जसं नागपूरला पगोडा केलेला आहे त्या टाईप मध्ये डिझाईन येते केलं होतं. त्याच्यामुळे त्याला मला त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे झालं ते. अच्छा. आणि एखादा असा प्रसंग की जो करताना एखाद्या साईटवर अचानक काहीतरी अडचण आली किंवा समस्या आली, आव्हान आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? हो, आता भरपूर ठिकाणी कसं असतं की खूप ठिकाणी विहिरी असतात बांधकाम. कारण जुने काय झालं, आता लेआउट करताना खूप ठिकाणी लोकांनी कुठंतरी विहिरी खोदून ठेवतात, ते भामट होऊन जातं. मग तशा वेळेस खूप अडचण निर्माण होतात. त्याच्यासाठी त्याला एक तर ते भरताना व्यवस्थित काँक्रीट आणि हे टाकून भरून त्याला व्यवस्थित बीम हे ते करून ते करावं लागते. आणि तशा खूप वेळेस असं होऊन जातं त्याच्यामध्ये डायरेक्ट जर तुम्ही म्हणजे खूप लोक विहिरीचं खप्पर आणून टाकून देतात, ते टाकल्यामुळे ते नंतर कोलॅप्स होऊन जाते आणि ते कॉलम बसून जातात. हम्म. त्याच्यामुळे बिल्डिंगला तडा जातो. हम्म. त्याच्यामुळे हे करताना थोडं केअरफुली लक्ष देऊन उभं राहून करून घ्यावं लागतं. केलं पाहिजे, बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा आहे की या क्षेत्रात आता जी नवीन तरुण मुलं येत आहेत, ज्यांचं पहिलं पाऊल आहे या क्षेत्रात, तर एक अनुभवी इंजिनियर म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल पहिलं पाऊल टाकण्यापूर्वी? आज जेवढे पण डिप्लोमा धारक ज्यांना पण कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये प्रायव्हेट सेक्टरला ज्या लोकांना यायचंय त्यांना महत्वाचं आहे की त्यांनी आता 3D मॅक्स म्हणजे 3D झालं, ऑनलाईन परमिशन झालं, ऑटोकॅड, या सर्व गोष्टी शिकणं गरजेचं आहे. कारण आता सर्व गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत. त्याच्यामुळे अडचणी अशा आहे की ते जर एज्युकेशन चालू असताना शिकलेले तर नंतर अडचणी निर्माण होत नाही. किंवा आपण जेव्हा प्रायव्हेट सेक्टरला जातो, कारण एज्युकेशन आणि प्रायव्हेट या दोन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या असतात. कारण तिथं कसं असतं, तिथं पुस्तक, इथं फील्डवर आपल्याला 4 लोक असतात, आपल्या सर्वांशी कम्युनिकेशन व्यवस्थितपणे एकाला आपण कमी जास्त केलं तरी आपल्या अडचण निर्माण होऊन जातात. आणि खूप सारे जे ठेकेदार जे काही जुने लोक असतात तेच असे प्रश्न विचारतात, ते नवीन मुलांना ते कळत पण नाही, त्याच्यामुळे ते अडचणी होत. त्याच्यामुळे त्यांनी टेक्निकल जेवढ्या पण गोष्टी सध्या ऑनलाईन जेवढं पण शिकण्याचं आहे ते सर्व कोर्सेस केल्यानंतरच त्याच्यामध्ये थोडं पडणं गरजेचं आहे. गरजेचं आहे, बरोबर आहे.
पुढचं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? अगोदर असं होतं, अगोदर सर्व 415 TMTचं स्टील यायचं सर्व मार्केटला. आता सर्व 515 थर्मॅक्स येते. ठीक आहे. आता असं झालेलं आहे की अगोदर लोक जे स्टँडर्ड आता चेंज झालं, आता आला की लोकांची मानसिकता अशी झालेली आहे, आपण जरी सांगितलं त्यांना की नाही बघा एक प्रत्येक कंपनीचं आता भरपूर आता आपल्या कंपनीचं जसं आयकॉनचं, आता आपण जरी सांगितलं त्यांना की नाही बाबा स्टीलचा काही हे नाही, आता त्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी असं असतं की बाबा आपण जरी सांगतो त्यांना, पण त्याच्यामध्ये ठेकेदार असतो, ठेकेदार त्याला जर स्टील कमी जास्त म्हणजे त्याला बेंड करायला कुठं हार्ड गेलं किंवा नरम गेलं तशा वेळेस असतो. आपण जरी सांगितलं तरी ठेकेदार जो घरमालकाला सजेस्ट करेल त्याला ते सर्वात जास्त हे करतात. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? तुमचा अनुभव कसा होता आयकॉन स्टीलचा? आयकॉन स्टील वापरलेलं आहे मी. आयकॉन स्टील चांगल्या प्रकारे आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. स्टील बेंड गिंड करायला काहीच अडचण जात नाही. ठेकेदार लोकांना काही प्रॉब्लेम नाहीये. आणि त्याची जे स्टँडर्ड साईज आहे आपले इंजिनिअरिंग, त्या स्टँडर्ड साईज मध्ये ओव्हरवेट स्टील येत नाही, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ओके. सो हे होते इंजिनियर शिवाजी जोहारे सर. त्यांनी आपल्या अनुभवाबद्दल, आजवरच्या प्रवासाबद्दल आपल्याशी गप्पा मारल्या. तर येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.